एव्हरीवन, वेलकम टू अवर स्मॉल बट स्वीट युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ज्ञानम. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, कनेक्टिव्ह टिश्यू बद्दल स्टडी केला आणि या पर्टिक्युलर व्हिडिओ म्हणजे सिरीज मध्ये आपण काय बघत आहोत, दॅट इज मस्क्युलर टिश्यू. ओके, 9th स्टँडर्डचा पार्ट आहे. आता या मस्क्युलर टिश्यू मध्ये बघा, मसल्स आपल्या मसल जे असतात ते आपण काय करू शकतो, एकतर कॉन्ट्रॅक्ट पण करू शकतो, एकतर ते रिलॅक्स पण करू शकतो. करेक्ट आहे. मग आता हे का बरं पॉसिबल आहे, तर थोडंसं एक जनरल इथं रीड करायचं आहे. थोडंसं जनरल सांगू इच्छितो तुम्हाला. काय आहे तर, जर समजा मला मसलचा स्टडी करायचा आहे, ऍक्च्युअली जर सपोज आपल्याकडे हे अशा प्रकारे एक मसल आहे, बरोबर आहे. सपोज या मसलच्या आतमध्ये आणखीन असे छोटे छोटे बंडल असतात मसलचे. करेक्ट आहे. तर याला सपोज मी म्हणतो मी मायोफायब्रिल जे फायबर पासून, मसल फायबर पासून बनलेलं असते. ओके, या मायोफायब्रिलच्या आतमध्ये बघा, मी काय सांगत तुम्हाला, मायोफायब्रिलच्या आतमध्ये असते कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. आणि हे खूप साऱ्या प्रकारचे राहतात, पण मेनली जे मेजर आहेत त्यामध्ये असेल ऍक्टिन एक आणि एक असेल मायोसिन. हे का बरं सांगत बघा, हे नाव तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये कुठंच मिळतील. मी का बरं सांगतो बघ. चला, समजा मला जर एखाद्या पर्टिक्युलर मसलचं स्ट्रक्चर बघायचं आहे तर कशा प्रकारे असेल. सपोज आपण एक कन्सिडर करू, मी तुम्हाला काय म्हटलं, मसल काय करतात, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. ओके, सपोज आपण कन्सिडर करू की हे एक पर्टिक्युलर मसल आहे. ओके, यामध्ये काही ऍक्टिन फिलामेंट आहेत आणि काही मायोसिनचे फिलामेंट आहेत, प्रोटीन आहेत. ओके, या प्रोटीन पासून अशा प्रकारे हा मायोफायब्रिल इथं बनलेला आहे. आता यांची जी स्टेट आहे ती कशी स्टेट आहे माहिती आहे का, रिलॅक्स स्टेट आहे, रिलॅक्स. पण मी काय करतो, यांना कॉन्ट्रॅक्ट करतो, कॉन्ट्रॅक्शन. ओके, यांना कॉन्ट्रॅक्ट करतो, त्यावेळेस यांची स्टेट बघसाल कशा प्रकारची होते. तर हे कसं होते माहिती आहे का, हे ऍज इट इज राहणार इथं, पण हे जे येलो कलरचे आहेत, एकतर ऍक्टिन किंवा मायोसिन असू शकते, ते ह्याच्या आतमध्ये जाऊन जाते, कॉन्ट्रॅक्ट होऊन जाते. म्हणजे इथं एक लक्षात मी काय सांगतो तुम्हाला, अशा प्रकारे सपोज हे जे स्टेट आहे हे रिलॅक्स स्टेट आहे, पण हे जसे आतमध्ये जातील हे कसे होणार, कॉन्ट्रॅक्ट. मग हे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे कंटिन्युअसली आपल्या मसल्स मध्ये सुरू राहते. आता मला सरळ इथं काय दिसून येत माहिती आहे का, इथं ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे, इथं कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे, तर अशा एकानंतर एक अशा खूप साऱ्या इथं समोर पण राहतील, या साईडला पण राहतील, बरोबर आहे. तर आता इथं काय लक्षात येते माझ्या, इथं जो बँड तयार झाला तो कोणता बँड आहे, लाईट बँड. आणि हा जो दिसतो ना आपल्याला, या बँडला आपण म्हणतो डार्क बँड. तर मसल्स मध्ये असे कंटिन्युअस लाईट बँड आणि डार्क बँड राहतात. कशाच्या वेळेस, रिलॅक्शन आणि कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस, बरोबर आहे. हे का बरं सांगितलं इथं लक्षात येतं बघा. तुमच्या 9th स्टँडर्डच्या बुक मध्ये फक्त वर्ड दिलेलं आहे, पण ऍक्च्युअली त्याचा मिनिंग आपल्याला स्वतःच बघावा लागतो काय आहे तर बघाल काय, तर मसल्स फायबर. बघा काय सांगितलं मी तुम्हाला, मसल्स फायबर अँड मस्क्युलर टिश्यू आर फॉर्म फ्रॉम अ स्पेशल टाइप ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन ड्यू टू विच दिस कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन इज पॉसिबल. स्पेशल टाइप ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन पासून बनलेलं आहे, दॅट इज कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. ओके, बरोबर. मस्क्युलर टिश्यू आर मेड अप ऑफ द लॉंग सेल्स ऑफ द मसल फायबर. ह्यावाला मायोफायब्रिल म्हटलं मी तुम्हाला, हा लॉंग सेल आहे, मसल फायबर पासून बनलेला. ओके, नंतर मस्क्युलर मुवमेंट ऑकर ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन इन दिस सेल्स. हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन या कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन मुळे होते. कुठं होत आहे, मस्क्युलर टिश्यू मध्ये. सिंपल आहे. ओके, बघा आता याच्यानंतर आपण काय बघू माहिती आहे का, या मस्क्युलर टिश्यूचे टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत, मेनली 3 टाइप्स आहेत. कोणते, एक आहे स्ट्रायटेड मसल, नॉन स्ट्रायटेड, आणि दुसरा कोणता आहे, दॅट इज कार्डिएक मसल. स्ट्रायटेड मसलचं काय म्हणणं आहे तर, मसल सेल आर लॉंग सिलेंड्रिकल म्हणजे लांब आहेत, सिलेंडर शेप सारख्या. ओके, मल्टीन्यूक्लिएटेड म्हणजे एक न्यूक्लियस नसेल, खूप सारे न्यूक्लियस असतील, 1, 2, 3 असे खूप सारे न्यूक्लियस असतील इथं प्रेझेंट. अँड हॅव नो ब्रांचेस. याला असे ब्रांच आहेत का रे, अशा कोणत्याच प्रकारच्या याला ब्रांच नसतील. करेक्ट. ओके, म्हणजे काय, हॅव नो ब्रांच. स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे त्यांचं, स्ट्रक्चर दे आर अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड. सांगितलं आधी मी तुम्हाला, काय म्हटलं, बेसिक मी आधी सांगून दिलेलं तुम्हाला. यांच्यामध्ये काय असतात, अल्टरनेट लाईट अँड डार्क बँड यांच्यामध्ये असतील. ऑन दिस मसल दे आर अटॅच टू बोन्स. हे मसल्स कुठं अटॅच आहेत, बोन्सला. दे आर ऑल्सो कॉल्ड स्केलेटल मसल. हे बोनला अटॅच आहेत म्हणून त्यांना कोणत्या मसल म्हणतो आपण, स्केलेटल मसल. ओके, आणि जर समजा दे मूव्ह ऍज पर अवर विल, हेन्स दे आर कॉल्ड व्हॉल्युटरी मसल.
म्हणून त्यांना आपण कोणत्या मसल म्हणतो, व्हॉल्युंटरी. माझी इच्छा होईल तसं मी त्याला मूव्ह करेल. सपोज माझा हात आहे, बरोबर आहे, ओके. नंतर काय फंक्शन आहे, दिस मसल्स ब्रिंग अबाउट मुवमेंट ऑफ आर्म्स अँड लेग्स, रनिंग, स्पीकिंग, जॉगिंग एक्सेट्रा, जे काही असेल ते, बरोबर आहे. त्यांचं हे फंक्शन झालं. नंतर नॉन स्ट्रायटेड मसल्स. नॉन स्ट्रायटेड मसल्स काय म्हणतात बघा, ऍक्च्युअली बघा हे कशा प्रकारे शेप बघा कसा आहे. जसं पेनाची निडल कशा प्रकारे असते, टोकदार आणि नंतर त्याला थोडस जाड एक स्वरूप येऊन जाते, जस्ट सेम त्याला आपण म्हणतो स्पिंडल शेप. स्पिंडल टोकदार आणि समोर जाड येऊन जाते, बरोबर आहे. स्पिंडल शेप म्हणजे काय, मसल्स आर शॉर्ट, छोट्या छोट्या आहेत, स्पिंडल शेप आहेत आणि युनिन्यूक्लिएटेड. बघा स्ट्रायटेड कशा होत्या, मल्टीन्यूक्लिएटेड, पण नॉन स्ट्रायटेड कसा आहे, युनिन्यूक्लिएटेड मसल्स आहेत. हॅव नो ब्रांचेस, यांना सुद्धा कोणत्याच प्रकारच्या ब्रांच नसतात. ओके. स्ट्रक्चर काय आहे, डार्क अँड लाईट बँड्स आर अब्सेंट, यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे डार्क अँड लाईट बँड प्रेझेंट नाहीत. याचा मिनिंग काय, हे खूप कमी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन शो करत असतील. ओके. नॉट अटॅच टू बोन्स, बोन्सला सुद्धा अटॅच नसतात. कोणत्या अटॅच असतात, फक्त स्ट्रायटेड मसल्स, म्हणून त्याला कोणत्या मसल्स म्हणतो आपण, स्केलेटल मसल सुद्धा म्हणतो. देअर मुवमेंट आर नॉट अंडर द कंट्रोल ऑफ अवर विल, आणि आपल्या कंट्रोलमध्ये जर त्यांचं फंक्शन नसेल, त्यांची मुवमेंट नसेल, तर त्यांना आपण म्हणतो इनव्हॉल्युंटरी मसल्स. दे आर प्रेझेंट इन द एलिमेंटरी कॅनल, ब्लड वेसल्स एक्सेट्रा. मग हे कुठं असतील प्रेझेंट, जसं एलिमेंटरी कॅनल आपल्या ऍज पर अवर विल आपण हँडल करू शकतो का, आपण त्याला मुवमेंट करू शकतो का, नाही करू शकत. म्हणून कुठं इथे एलिमेंटरी कॅनल मध्ये, ब्लड वेसल्स मध्ये एक्सेट्रा. करेक्ट आहे. लक्षात येतं काय सांगत आहोत, तर बघा काय फरक आहे, यांच्यामध्ये डार्क अँड लाईट बँड आहेत, यांच्यामध्ये डार्क अँड लाईट बँड नाही आहेत. हे बोनला अटॅच असतात म्हणून त्यांना स्केलेटल मसल म्हणतो, हे बोनला अटॅच नसतात. हे आपल्या विल नुसार मुवमेंट शो करतात म्हणून हे व्हॉल्युंटरी मसल, हे आपल्या विल नुसार मुवमेंट शो करत म्हणून हे इनव्हॉल्युंटरी मसल्स. हे कुठं प्रेझेंट आहेत, प्रेझेंट इन एलिमेंटरी कॅनल आणि ब्लड वेसल्स. हे कुठं प्रेझेंट आहेत, हे कुठं आर्म्स अँड लेग्स मध्ये प्रेझेंट आहेत. ओके, डन. ओके, देन आणखी फंक्शन काय यांचं, द मुवमेंट ऑफ आयलिड्सचे फंक्शन. ओके. त्यानंतर पॅसेज ऑफ फूड थ्रू एलिमेंटरी कॅनल, पूर्ण एलिमेंटरी कॅनल, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ ब्लड वेसल. ब्लड वेसल्स आणि ब्लड वेसलला कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करण्यासाठी सुद्धा कोणत्या मसल यूज होतात, नॉन स्ट्रायटेड मसल. ओके, डन. आता या मोस्ट इम्पॉर्टंट कोण आहे, कार्डियक मसल. कार्डियक मसल पूर्ण बॉडीमध्ये फक्त हार्ट मध्ये सापडतात. आपल्याकडे जो हार्ट आहे ना त्याजवळ. ओके, बाकी कुठंच नसतात. ओके. आता बघा यांचं ऍक्च्युअली मला इथं ब्रांचेस दिसत, इथं कोणत्या प्रकारचे ब्रांचेस होते काय, नाही, न्यूक्लिएट, युनिन्यूक्लिएटेड आहे. ओके, बरोबर आहे, ठीक आहे. बघा मसल सेल्स आर सिलेंड्रिकल आहेत, युनिन्यूक्लिएटेड आणि ब्रांच आहे त्यांना. या दोघांनाही ब्रांच नाही, आणि हे दोघं यामधला एक मल्टीन्यूक्लिएट आहे आणि हा युनिन्यूक्लिएट आहे, हा सुद्धा कसा आहे, युनिन्यूक्लिएट. यांना ब्रांच आहेत, या दोघांनाही ब्रांच नाही. स्ट्रक्चर, डार्क अँड लाईट बँड्स आर प्रेझेंट. द हार्ट इज मेड अप ऑफ दिस मसल्स, डार्क अँड लाईट बँड प्रेझेंट आहेत. हार्ट या मसल पासून बनले, कार्डियक मसल पासून. देअर मुवमेंट आर नॉट अंडर द कंट्रोल ऑफ अवर विल. हार्ट केव्हा थांबू शकतो का, आपण नाही थांबू शकत. जर हार्ट थांबला तर तुम्ही थांबले सपोज, बरोबर आहे. म्हणून ते कोणत्या मसल्स असतील, इनव्हॉल्युंटरी. दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स रिदमिकली. रिदमिकली म्हणजे काय, एका नंतर एक अल्टरनेट, डब लब डब लब डब असा आवाज येतो ना आपल्याला, असं वाटतं ढप 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 असा कधी आवाज येतो का, नाही. लब डब म्हणजे काय, रिदमिकली. करेक्ट. आणि काय फंक्शन्स असतील, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. सिंपल आहे, इझी आहे, काहीच मोठी गोष्ट नाही, बरोबर आहे. आता बघा एक क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला, कॅन यू रिकॉल मध्ये काय आहे, विच ऑफ द मसल इज द डायफ्राम ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम. विच टाइप ऑफ मसल, कोणत्या टाईपचा मसल आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमच्या खालच्या साईडला जो डायफ्राम असतो तो असतो. आता ऍक्च्युअली बघा, डायफ्राम हा बोनला अटॅच असतो, आणि जे मसल बोनला अटॅच आहेत ते मसल्स कोणते असतात, स्केलेटल मसल. मग याचा आन्सर सुद्धा काय येणार आहे, स्केलेटल मसल. ओके, आज आपण काय कव्हर केलं, मस्क्युलर टिश्यू. नंतर लगेच आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. याच्यानंतरचे जे टिश्यूज आहेत बघा, कोणत्या टिश्यूज आहेत त्याच्यानंतरच्या, मस्क्युलर नंतर आय थिंक नर्वस टिश्यू असायला पाहिजे, आपण नर्वस टिश्यूच्या सोबत, बरोबर. याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलवरती मिळून जाणार. त्या टेलिग्रामच्या चॅनलचं नाव आहे रवी सर्स मॅथ्स अँड सायन्स नोट्स. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. थँक्यू सो मच.